आता समजलं. हे बघ पोरी, नवरा बायको त्या नात्यात कोण चुकलं याच्यापेक्षा कुठं चुकलं याचा हिशोब मांडायचा असतो. आता चुकतोय त्योच माणूस आणि चुकीला माफ करतो त्यो आपला माणूस. अगं एकमेकाला समजून घेण्यात, समजावण्यात, रुसण्यात, फुगण्यात, दुखण्यात, खुपण्यात या सगळ्यात कोणतरी बरोबर आणि कोणतरी चूक असणारच की. आणि यात चूक बरोबरचा न्याय निवाडा आपण करत बसलो ना तर मग नात्यातली समधी आकडेमोडच बिघडून जाते बघ. अगं नात्यानं आपल्याला काय दिलं हे बघायचं नसतं, आपण नात्याला काय दिलं हे बघायचं असतं. पण नात्याचं गणितच जर खोटेपणावर मांडलेलं असेल तर काय करायचं? आपल्या आजूबाजूचं सगळं जगच खोटं असेल तर? माझ्या नात्यातला खरेपणा हरलाय, माझं नातं हरलंय, मी हरली. नाही पोरी, माणूस तवाच हारतो जेव्हा त्याचं मन मानतं की तो हरलाय म्हणून. पण जिंकण्याचा ध्यास ठेवला ना की मग हे प्रेम, नातं, माया, जिव्हाळा हे सगळंच आपसूक जिंकायला लागतं बघ. तुझ्या मनातला ह्यो गोंधळ तुला बघितलं तवाच ओळखला होता मी. माझं ऐकशील तर मी एवढंच सांगेन, जे घडतंय त्याच्याशी अजून थोडी झगडत राहा. तुझ्याशी तुझ्या या वाईट येळेशी हा झगडा संपला ना की मग तुझ्या आयुष्यात चांगली येळ येईल बघ. पण ह्या वेळेशी झगडायला बळ कुठून आणू? अगं मी आहे की बळ द्यायला. अगं तू चांगल्या मनाची पोर आहेस, मग देव तुझी साथ कशी सोडल ग? अशी हार मानू नकोस, लढत राहा. सगळं तुझ्या मनासारखं होईल, सगळं छान होईल. विश्वास ठेव माझ्यावर. आणि देव पण अशाच लोकांची साथ करतो जे प्रयत्न करतात. आता तूच ठरव, तुला या परिस्थितीशी लढायचंय की रडायचंय. मैदान सोडून पळू नको पोरी. तू तर हुकमाची राणी आहेस ना, मग हा डाव जिंकून दाखव. मग जा घरी. तुझ्या आयुष्यात आलेल्या या येळेला, तुझ्या या परिस्थितीला हरव. हरवशील ना? लढशील ना?